हो रानावनात ना. मला सांगते 6 वाजता जावं चिमा आजीच्या तर दगार घुमकणी कासू कुलकर्णी यो तो चिमा आजीच्या सुकावणी कांजी हा आणि भात भाकरी जेवला घेऊन जावचो चटणी आणि भाकरी जत्राला जत्रेला चालत जावचो. मीचं गाव याला खवला देऊया. तर आज आम्ही बोंबील बारक्यो भुजावच्यो वाकट्यो सुकाट मासे सुकाट पण आहे. इथे कोलबी मिक्स पण आहे. एवढा सगळा घेऊन आला होता गणेशनगर गावात. मस्तपैकी कुत्तडे मुंदडे आणि आज सकाळची शाळा पण आहे कारण शनिवार आहे. सकाळचं आता 7:30 वाजल्यात. दोन दिवसापूर्वी पाऊस पण पडून गेलो. तुमच्या इथं पाऊस पडला काय? हो पहिला आमच्या इथं मग पडला ना. हम्म. मग आम्ही आलो त्या दिवशी ठुमलत होता तिथं. हे गेले होते पूजाला पुढच्या गावात. अच्छा हनुमान जयंतीला. हो झाल्यावर म्हणून अन्न दाखवलं त्या घरी. कशी वाटली मग आमच्या गावाची जयंती? मजा वाटली. शिक्षण आहे पण तुमची भवानी आहे ना. पहिली भवानी आहे. घ्या, घ्या. ते घे मग ते. हो किती बाळा ना ती काय बघते माझी. हा नको चहा. चुलीचा धुरला काय येते बाहेर चुलीचं. नको मला नको. हनुमान जेवण राम नवीन गणपती ठेव आमच्या इथं पण बोलता म्हटलं. तीन कारखान्याची. हम्म. अजून एक जत्रा पालखी गावात हो सकाळची लवकर गाडी गेली फिरून. हो. जत्रा 9 तारखेला आहे ना रात्री. मग 10 तारखेला 10 तारखेला सकाळी पालखी फिरेल 4-5 वाजता. काट्या बिटी असतात ना हम्म. आपले मजगावचीच जास्त. पहिले भरपूर यायच्या. त्या आता कोण नेण्यासारखं पण नाही ना. नाही आता गावाला कोण नाही. पहिली काही ना जायची. हम्म. रान ना. हो रानावनात ना. मला सांगते 6 वाजता जावं चिमा आजीच्या तर दगार घुमकणी कासू कुलकर्णी यो तो चिमा आजीच्या सुकावणी कांजी हा आणि भात भाकरी जेवला घेऊन जावचो चटणी आणि भाकरी जत्रेला. चालत जावचो. 6-7 वाजता पोरा बालाने घेऊन जावचो. चिमा आजीच्या घरात 2 गावचे जाम बायको रातचं. दगार घुमची कासू बजी चिमा आजीच्या खालवत उतरायलाच माणसं तिथं जायची. हा ना. चिमा जाम कलट मोठ्या तिला माणूस की होती. चिमा आजीचं म्हणजे दगार घुमची कासू कोणी ओक्षी 3 गावी चिमा आजीचं. अच्छा. आणि धनाजी मामाच्या आई त्याचा दुखणेवर नेहमीचं गाव. याला खवला देऊया. काय आंबावशी
ह्याची उसरी बनते ना, बनवली का नाही? हा? आंबावशांची बोलू उसरी. अच्छा, म्हणजे याला उसरी बोलतात आणि आपण आंबावशी बोलतो. ऐसा आहे काय? आता एक मस्त पोपट बसलेलं उडालं. मस्त मस्त पक्षी पण देखावला भेटतात इकडं. गणेशनगर गाव. यो छोटंसं ब्रिज आहे, ब्रिजवर उभा आहे मी. याच्या खालती आहे ना, आहेत ना एक डाग खालती उतरावला सुरुवात होतं. त्या डागीत आहे ना बऱ्याच वेळेला आम्हाला वेगवेगळं पक्षी भेटतात. मस्त मस्त मोर पण बऱ्याच वेळेला दिसतात. मस्त दोन पक्षी आत्ता उडात होता यार. बैशीला जाऊन झाडाला गेलं. इथे काही झाडं पण आता मस्त मोठी मोठी होत चालल्यात. पोरं आल्यातच पाणी घाला. श्री इथे का पाईप पण जोडला आता मस्त झाडानं पाणी घालासाठी. देखो वांगी. इथली भाजी नेतं काय रे कोण? श्री बघ. अरे बाप, हा काय मका? मका पण लावलाव. कसली कसली झाडं लावली हो अजून? फुला पण मस्त राहिल्या. दुधी भोपलं पण मस्त राहिलंय, मोठं एकदम. हा कोण आता नेल तुमच्या शाळेत? केळीचा पण लावला. टोमॅटो. तिकडे पण बरीच झाडं आहेत. मजा वाटतं काय पाणी घालाय झाडांना. आणि गणेशनगर गाव डोंगरावर असल्यामुळं आहेत ना जबरदस्त दृश्य दिसतं. आहेत ना खाडी पण दिसतं पूर्ण. जंजिरो किल्ला पण दिसतं मुरुड साईडचं. सध्या थोडासा धुका वाटतंय त्यामुळे दिसत नाही. आणि आता या संपूर्ण निसर्ग रम्य जीवनाचा अर्थ आपल्या कोकणांच्या छोट्या छोट्या गावांचं महत्त्व आता बहुतेक सगळ्यांना समजत असेल. कारण जगाच्या लेवलला काही जे वार चालू आहेत, भांडणं चालू आहेत, त्यामुळं निर्माण होणारी परिस्थिती, गॅसला लागणारा सिलेंडर असो किंवा गाड्यांना लागणारा इंधन, पेट्रोल डिझेलसारखं जे काही इंधन लागतात ना, ते कधीतरी आता कमी पडत चालल्यात. त्यांची महागाई म्हणजे सगळाच महाग होणार आहे. त्यामुळे सगळी लोक आता गावाला येण्याची पण शक्यता आहे. बरेचसे यूट्यूबला पण व्हिडिओ येऊ लागल्यात की लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. बातम्यातनं पण दाखवतात. त्यामुळे सगळी लोक गावाला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता खरोखर गावचं महत्त्व सगळ्यांना समजणार आहे. कोविड-19च्या वेळेला जेव्हा लॉकडाऊन झालं ना, तेव्हा जैशी सगळी आलती ना, तशी अचानक येण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही येणार आहो का नाही गावाला? सांगा कमेंटमध्ये. कोंबड्याचा पिल्ला सुकाट. आणि आता आम्ही गायमुख लायल्या.
गायमुख पनेली गावात. गणेशनगर गावातून डायरेक्ट गायमुख पनेली. आता थोडासा कोण घेते काय देखणार आहे, नंतर मग पुढं जाऊ पुढच्या गावात ना. आता काल पण इकावला थपलेलो. काल सकाळचा सुका मोहरा इकून गेलो. परत संध्याकाळची कालवा आणलेली. काल कोणीतरी आयला सांगलं असेल सुकाट बिकाट, त्यामुळे आय आज परत घेऊन आले. तर आमची काकी पण आले सुका मोहरा घेऊन. काय काय आणलंस काकी? बस तेवढी जीवा चांगली पण तेव्हा ऐकलंय गाडी सोनियाजी. तर मस्तपैकी नाश्ता करूया. सकाळचं 9 वाजल्यात. आज माझी फेवरेट डिश आहे नी फ्राय केलेली कालवा. सोनियाजी बोलता 8 नाही वाजल्यात, अजून 9 वाजलं तरी. तर मंडळी या भाकरी खावाला. आता कसं जायचं तळेगावा. तर आता आम्ही आले आहोत तळेगावमध्ये. जत्तरकाठी देखा किती मस्त सजावले, आणि या हनुमान मंदिरासमोर मस्तपैकी सजावट पण केले. आता हनुमान जयंती साजरा झालेली दिसते. आणि या तळेगावचा बस स्थानक. आता मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळं पण आहे. या घरात समर्थांचा अधिष्ठान असल्यामुळे आहे. केव्हा पण तळेगावला आली की पाया पडतं. ता कासेखोल 10ची गाडी. मंदिराचं घुमट देखा किती मस्त वाटतात ना. श्री हनुमान मंदिर आणि आतमध्ये गणपती बाप्पा. हनुमान आणि गणपती बाप्पा. तळेगावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ एक महादेवाची काठी आहे, जत्तर काठी. फणस देखा कसलं जबरदस्त झाल्यात. जाम फणस झाल्यात. आता रोडला झाड आहे दवाखान्याच्या बाजूला. आता पण जाम माणसं बसल्यात आज. तर आता आम्ही आले आहोत चरई गौलवाडी. चरई गौलवाडीचा श्री हनुमान मंदिर. समोरच सुकाट उतारलंय. मंदिर देखा किती मस्त सजावलंय. जयंती साजरा झालेली दिसते. बाजूलाच महादेवाची काठी पण सजावलेली आहे, जत्तर काठी. कवा पण आलो ना की या मंदिर बंदूच असावचा. आज उघडा दिसतंय तर जरा मस्त प्रसन्न वाटतंय. तर मंदिराच्या वरती चढलंय आणि 83 चरई गौलवाडी देखा कशी दिसते. आणि या मंदिराची वरची बाजू यो घुमट आहे. आज जरा मस्त पोरा बाला वगैरे पण दिसतात गावात. उत्सव साजरा झालाय असं वाटतंय. बकरी देखा अचानक बाहेर पडले गल्लीत ना. मस्त घुंगूर बिंगूर बांधल्यात घालत ना. बकरी पाळणाऱ्यांचा शरीर मस्त तंदुरुस्त असतं.
चरई गवलवाडी. मस्त झेंडा पण लावल्यात हा गावभर. कोणता हा बरे आहेत ना. हो रांगोली मस्त पारले. फणस फणस एक एकदम जवळच. तिकडं पण जामात. घराच्या बाजूलाच फणसाचं झाड. तर दुपारचं 12 वाजलं चरईच्या गवलवाडीत. आणि आता आम्ही घरात जात आहोत. बोरीच्या मालावर येऊन टोपले आहोत. बोरीचा माल गाव आहे. हा तर शिवतीर्थ बंगलं पण आहे. कानासाठी टोपल्या होतं फुलाकुटासाठी. आईची आवड फुलं कुटणे. हे देखा तर शिवतीर्थ बंगलो आहे. पावणे 1 वाजता पोचलो गावात. पाऊण तास लागलो पोचावला. मस्त हवा पण सुटलाय. दुपारचं कडक ऊन पण पडलंय. त्यामुळे बस स्टॉपवर ते का कोणीच नाही. तर आम्ही आहे ना मस्तपैकी घरा गेलो. जेवला पण ते का मटणाचा रस्सो, डब्यात नेलेली कालवा, भाकरी आणि भात. जोडीला मस्तपैकी कामेरा पण होता. तरीचं मस्तपैकी पोट भरून जेवलो. थोडा वेळ आराम केलो आणि संध्याकाळचं परत आता कुंभे गावात आलं. कुंभे गाव ऐकलंय गावात. इका म्हावरा घेऊन इकाव. संध्याकाळचं आता 5:15 वाजतात. हवा पण मस्त सुटले. कुंभे गावात विकून जायला की इकडं कुंभे कोंडावर पण जाणार आहोत. त्यानंतर परत वरलला पण जावं. म्हणजे एवढं सगळं गाव आम्ही फिरून आलो. संध्याकाळचं परत 3 गाव फिरणार आहोत. कारण सुका म्हावरा अजून बराच इकावचा बाकी राहिलाय. तर आता आम्ही आलो कुंभे कोंड गावामध्ये. कोंडावर आल्या. कोंडावर डोंगर देखा किती मस्त दिसतात पाठी. आता आहे ना आईने सुकाट पाकुरली. तर सुकटीचं भुसं खावायला कोंबड्यांची गर्दी आणि भांडणं पण. कधी आता पौर्णिमाचा देणं देतात. अशा प्रकारे संध्याकाळचं 6:30 वाजता आम्ही परत आलो घरा. सूर्यदेव पण मावळला. इकडं कालवावले बैसल्यात. आणि आई चालली घरा.